यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधायची नाही असं जर तुम्ही ऐकलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण यामागे एक अशी गोष्ट सांगितली जाते जी ऐकून अनेक बहिणी गोंधळून गेल्या आहेत. यावर्षी रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे आणि याच दिवशी चंद्रग्रहण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे, ग्रहणाच्या दिवशी राखी बांधायची का? राखी बांधली तर काही अशुभ होईल का? सुतक लागणार का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे यावर्षी रक्षाबंधन साजरंच करू नये का? पण इथे थोडं थांबा, कारण खरी गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. सर्वात आधी समजून घ्या की चंद्रग्रहण म्हणजे नेमकं काय. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत आले की पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडतं. पण प्रत्येक ग्रहण प्रत्येक देशातून दिसतंच असं नाही. यावर्षी 28 ऑगस्टला होणारं चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही अशी माहिती विविध पंचांग आणि खगोलविषयक स्त्रोतांमध्ये दिली आहे. आणि म्हणूनच ग्रहण आहे म्हणून भारतात राखी बांधूच नये असं सरसकट म्हणणं योग्य ठरणार नाही. पण मग हा राखी बांधू नका असा मेसेज आला कुठून? यामागे आपल्या जुन्या धार्मिक परंपरा आहेत. पूर्वी ग्रहणाला धार्मिकदृष्ट्या विशेष काळ मानलं जायचं. ग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि ग्रहण संपेपर्यंत काही धार्मिक विधी टाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी होती. त्यालाच सुतक अशी संकल्पना जोडली गेली. त्यामुळे ग्रहण आणि सण एकाच दिवशी आले की लोकांच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो, सणाचा विधी करायचा की नाही. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, धार्मिक परंपरा आणि वैज्ञानिक तथ्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. ग्रहणामुळे राखी बांधल्याने भाऊ बहिणीच्या नात्याला किंवा आरोग्याला काही वैज्ञानिक धोका निर्माण होतो असा पुरावा नाही. मात्र एखाद्या कुटुंबात किंवा परंपरेत ग्रहणाच्या काळात धार्मिक विधी टाळण्याची पद्धत असेल तर ते त्यांच्या श्रद्धेनुसार निर्णय घेऊ शकतात. म्हणूनच या विषयावर भीती पसरवण्यापेक्षा माहिती समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 28 ऑगस्टला राखी कधी बांधायची? यासाठी तुमच्या शहराचा स्थानिक पंचांग आणि त्या दिवशीचा राखी बांधण्याचा मुहूर्त पाहणं योग्य ठरेल. कारण मुहूर्त शहरानुसार काही प्रमाणात बदलू शकतो. त्यामुळे कुणीतरी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला म्हणून यावर्षी राखी बांधायचीच नाही असा निर्णय घेऊ नका. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती, गुरुजी किंवा विश्वासार्ह पंचांगाला सल्ला घ्या. आणि एक गोष्ट तर नक्की, रक्षाबंधनाचा खरा अर्थ फक्त एका धाग्यात नाही, त्या धाग्यामध्ये बहिणीची काळजी असते, भावासाठी केलेली प्रार्थना असते, लहानपणीच्या आठवणी असतात आणि मोठं झाल्यावरही नातं तसंच टिकवण्याचं एक वचन असतं. म्हणून ग्रहणाच्या नावावर भीती निर्माण करण्याऐवजी सत्य जाणून घ्या. 28 ऑगस्टला चंद्रग्रहण आहे पण ते भारतातून दिसत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि राखी बांधायची नाही हा दावा ऐकला असेल तर तो पुढे पाठवण्याआधी त्याची खात्री करा. कारण एका चुकीच्या मेसेजमुळे एखाद्या बहिणीचा रक्षाबंधनाचा आनंद हिरावून घेण्याची गरज नाही. शेवटी एक प्रश्न, तुमच्या घरात ग्रहणाच्या दिवशी धार्मिक विधी करण्याबाबत काय परंपरा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ त्या बहिणीपर्यंत पोहोचवा जिला यावर्षी रक्षाबंधनाबद्दल अशीच शंका आहे.